मित्रांनो, नेहमी असं म्हटलं जातं की महावितरणवाले आपल्यासोबत घोटाळे करतात, आपले पैसे लुटतात. असं लोक म्हणतात बरं का, आम्ही नाही. परंतु यावेळेस खेळ जरा उलटा झालाय. यावेळेस घोटाळा पुन्हा झालाय, परंतु महावितरण सोबत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. थोडं सविस्तर सांगतो. MSEB म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला जवळपास 123 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. या कथित घोटाळ्यामागे अनेक कंपन्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या कारभारावर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आता महाराष्ट्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. काही प्रमाणात कारवाई करण्यास यश देखील मिळाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व कंपन्यांकडून बनावट बँक गॅरंटी होत असताना अधिकाऱ्यांनी चौकशी का केली नाही, असा आरोप आता होताना दिसू लागलाय. तर नेमकं काय झालं आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात? कोणता आहे हा घोटाळा? चला जाणून घेऊया सगळी बातमी सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या संपूर्ण न्यूजचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नेमकं झालं असं की देशातील 4 नामांकित कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटीच्या आधारे जवळपास 123 कोटी रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. या कंपन्यांनी वीज खरेदी केल्यानंतर रक्कम न मिळाल्याने महावितरण विभाग गॅरंटीची रोखीकरण करण्यासाठी बँकेत धाव घेतली आणि तपासानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. आता मुंबईसह अनेक राज्यात छापे टाकण्यात आले असून अनेक महत्त्वाची कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार सौर कृषी ऊर्जा वाहिनी 2.0 खरेदीच्या निवेदिता प्रक्रियेत सहभागी होऊन जवळपास 4 खासगी कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी सादर करून वीज खरेदी करार केला. मात्र कराराच्या अटीप्रमाणे आर्थिक समापन करणे टाळले, म्हणजेच सरळ रोख पैसे देणे टाळले. म्हणूनच महावितरण विभागाने या कंपन्यांनी दिलेल्या 123.85 कोटींच्या बँक गॅरंटी रोखीकरणाकरिता बँकेत जमा केल्या. बँकामार्फत पडताळणी करता या सगळ्या बनावट आढळल्या. कंपन्यांनी सादर केलेल्या बनावट बँक गॅरंटीमुळे सुमारे 123 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे पोलीस तक्रारीत सांगण्यात आले आहे. यामध्ये मेसर्स नेकॉफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स NOPL प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स इंटिग्रेशन इंडक्शन प्रायव्हेट लिमिटेड, मेजर IIPL हिंगोली प्रायव्हेट लिमिटेड, मेजर्स IIPL परभणी प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी कंपन्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महावितरण अधिकाऱ्यांकडे देखील संशयाची सुई फिरवली जाईल. अशाच प्रकारे एक आणखी बँक गॅरंटी देणाऱ्या कंपनीने तब्बल 100 कोटी रुपये बुडवले आहेत. याचा देखील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येतो आहे. यामुळे इतक्या कंपन्या बनावट गॅरंटी देत असताना अधिकाऱ्यांनी पडताळणी का केली नाही, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. या प्रकरणावर पोलीस तपास सुरू असून लवकरात लवकर कारवाई केली जाणार आहे. मित्रांनो, एकीकडे सर्वसामान्य व्यक्ती वाढत्या वीज बिलाच्या ओझ्याखाली दाबला चाललाय आणि दुसरीकडे मात्र अशा मोठ्या कंपन्या महावितरण विभागाला गंडा घालत आहे. या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.